पवार साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही सगळे जवळजवळ 3-4 जण आम्ही जमलेलो आहोत। आज पवार साहेबांवर प्रेम असल्यामुळे आणि भाऊंवरती प्रेम असल्यामुळे आज तरुण पिढी सर्व पवार साहेबांच्या प्रेमाखातर त्यांच्या बरोबर राहणार आहे। आणि मला वाटतं तालुक्यातली सोडा अख्ख्या महाराष्ट्रातली सर्व तरुण पिढी आज पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे। मला मी एक सांगू इच्छितो, मगाशी साहेबांनी सांगितलं की कम्युनिस्ट कंपनी वगैरे आणली फलटण तालुक्यात। पवार साहेबांनी कम्युनिस्ट कंपनी आणली म्हणजे फलटण तालुक्यात 136 गावातील लोक तिथं आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जाऊ लागले। पवार साहेबांचं अक्षरशः फलटण तालुक्यावरती प्रेम बघून फलटण तालुक्यातनी त्यांना काय दिलं, त्यांनी भरपूर पत्र आता इथून पुढे पण ते देणारच असतात। भाऊंच्या प्रेमाखातीर ते कुठलाही प्रोजेक्ट उभं करायला कधीच पुढे पाठीमागे बघणार नाही। पण आज आपण पाठीमागची परिस्थिती जाणून घ्या। जी पवार साहेबांवर प्रेम करणारे, पवार साहेबांनी ज्यांच्यावर निष्ठा ठेवली, ज्यांच्यावर प्रेमाखातीर जबाबदारी दिली, त्यांनी पवार साहेबांचं कितपत त्यांची ही म्हणजे काय त्याला म्हणतात श्रद्धा ठेवली पवार साहेबांवरती। म्हणजे सांगायचं एकच सांगतो की मी अक्षरशः आमचा दलित कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मार्केट यार्डवरती आज मोर्चा असताना तो मोर्चा कॅन्सल करून भाऊंच्या प्रेमाखातर आणि पवार साहेबांच्या प्रेमाखातर आज तिथे उपस्थित राहिलो। आणि आमचे अवकाश पवार, रियाज महाग या आमच्या 2 भावांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं पूर्ण फलटण तालुक्यात आमची कमिटी तयार करून तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यात इच्छुक आहे। तरी आम्हाला कुठली जबाबदारी दिली तरी आम्ही ती पूर्णपणे पार पाडू हीच तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, धन्यवाद।